सुटतील असं तुम्हाला वाटतंय? या विधानसभेत उतरावंच लागेल असं वाटतं? त्याच्यावर तर आपण ठामच आहेत. धोका जर आता बसला तर समाजाचा हा सगळ्यात मोठा अपमान असणार आहे. जर आता सगळेजण एकत्र उतरले की म्हणजे सत्ताधाऱ्याचा विरोधी सुद्धा द्यायचं म्हणून, आता जर धोका दिला तर सगळ्यात मोठा समाजाचा धोका असणार आहे. मग मात्र त्यांचे खूप हाल होणार. मग आता विधानसभेला काय करायचं? लढायचंय का पाडायचंय, काय करायचंय याच्यावर समाजाला विचारून आम्ही मोठी बैठक करू. त्याच्यावर मोठा निर्णय जाहीर करणार आहे. खोटं सांगत आहेत बघा ते ओबीसीचे 2-3 नेते ते वरची. मराठा विदर्भातला आरक्षणात घ्या, खानदेशचा घ्या, कोकणचा भाग गेला, जवळपास 70-75% पश्चिम महाराष्ट्राला गेलाय. मराठा राहिलेच कोणत्या आरक्षणात? ओबीसी ते आले. आता नोंदीत काही गेले, कशाला विरोध करतात? माझा तर सल्ला आहे, सल्ला देण्या इतकं मोठं मी नाही, पण माझं म्हणणं आहे त्यांना की तुम्ही उलट मराठ्यांच्या बाजूने व्हायला पाहिजे. ओबीसीच्या नेत्याने राहिलेले घेऊन टाकले आनंदात, असे जाणारच आहेत. आनंदात घेऊन टाकले तर आपले समाज सुद्धा चांगले राहतील. तुम्ही विरोध केला तरी मराठी आज चालले येतच, त्यामुळे ओबीसीतूनच घेणार आहे. त्याच्याशिवाय सुट्टीच नाही. नसता मराठा समाजाची बैठक घेऊन 1 महिन्याच्या नंतर आम्ही डिसिजन ठरवणार 288 द्यायचे का 288 पाडायचे का आपले द्यायचे. सगळ्या तरी धर्माची बैठक घेणार आहेत. मी आताच बरेचसे खुलासे नाही करणार, पण मी जरी रात्री इथं आलो का माझं काम सुरू केलेलं आहे. समाजाला कधीच उघड्यावर नाही पडून देणार, जीव जरी गेला.